शहा म्हणजेच नरेश ढोमे सरांचा आवाज ऐकत होतात. कुणाल दाते सर देखील आमच्याबरोबर जुडले गेलेत आणि आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आता दोन्ही संघांना इकडनं जिंकणं गरजेचं आहे. ताई पॅकर्स प्रभादेवी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे SB11 फलटण हा संघ पाहायला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील एक मुंबईचा संघ पाहायला मिळतोय, एक साताऱ्याचा संघ पाहायला मिळतोय. पिंपरीमध्ये पुण्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. आजच्या दिवसातील एका महत्त्वपूर्ण सामन्याकडे मात्र आता आपण चाललेलो आहोत. दोन्ही संघ जबरदस्त आहेत, मॅच चांगली होईल. एका बाजूला शफिक शेख यांना आपण पाहतोय जे इंदापूरच्या बिग वनचे खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूजचे खेळाडू एका बाजूला पाहायला मिळतात. जय बनकर तर वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी अक्षय थेटे येताना पाहायला मिळत आहेत. भिवंडी परिसरातील नांदकर या गावचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यांनी मागील मॅचमध्ये लगातारचे 2 षटकार देखील लगावले होते. त्यांच्या हातात पहिला चेंडू सोपवण्यात येतोय. 7 षटकांची मॅच आहे. आमदार चषकातील या महत्त्वपूर्ण मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने खेळला जातो एक जबरदस्त फटका. धावा 6 सिक्सर. षटकार या ठिकाणी खेळला जातोय या मॅचचा, कारण फ्री हिटचा या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे पहिला बॉल हा फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा फायदा घेत असताना या ठिकाणी यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे, रन नाही मिळणार. डॉट बॉल त्या ठिकाणी त्याला पाहायला मिळेल. ओ हो वेगात बॉल खोलवर टप्प्याचा आणि तिकडे पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. धक्का बसतोय मात्र या ठिकाणी पहिल्या बॉलवर षटकार खेळला खरा, परंतु अक्षयने मात्र विकेट घेतली आहे. शफीक माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात, परंतु त्यानंतर विकेट येताना पाहायला मिळते. राहुल येतात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. राहुल यादव, राजाळे, फलटण एक चांगले खेळाडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. राहुल मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. या खेळाडूमध्ये देखील एक जबरदस्त टॅलेंट आहे आणि आज मात्र मोठ्या मंचावर स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायचं आहे. ताई पॅकर्स विरुद्ध जर पाहिलं तर SB11 फलटण किंवा सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी देण्याचं काम सुद्धा सुनीलजी बेसे करतायत. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल राहुल यांच्या बॅटमधून बॉलला पाठवलं गेलंय. सीमा रेषा पार, चौकार. हा बॉल थोडासा मागे होता. लेंथवरचा बॉल पिक केला आणि त्याला जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पहिल्याच बॉलवर राहुलने आपलं टॅलेंट दाखवलंय. का आपल्या संघामध्ये हवा असतो हा खेळाडू संघांना. चांगला बॉल, गती कमी केली होती, ढकलला बॉल या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात. तिकडे फिल्डर येतात तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. 11 धावा धावफलकावर आहेत. इकडे गती कमी केली, ती मात्र ओळखली होती राहुलने आणि बॉलला मात्र हळूवार पद्धतीने फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पुण्यामध्ये आपण आहोत, पिंपरीमध्ये आपण आहोत आणि हे एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. उमर खान हे देखील इन ॲक्शनमध्ये या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. जिशान खान पाहायला मिळत आहेत. ओमकार देसाई इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. रोहित नार्वेकर आहेत. सौरभ बिराजदार पहिल्या मॅचमध्ये थोडासा उशीर झाला होता, परंतु या मॅचमध्ये पोहोचलेले आहेत. हो इकडे अक्षयने चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. थोडासा कट देखील केला आणि पहिलं षटक संपलेलं आहे. आणि पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 11.
गोलंदाजीसाठी एक हैदराबादचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अझर चांगले फिरकीपटू आहेत, परंतु समोर जय बनकर आणि राहुल यादव या दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे. आज ते दाखवावं लागणार आहे मोठ्या मंचावर पुन्हा एकदा. हो, इकडे हा बॉल फिरवला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं वळण घेतलं. ओमकार देसाई यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला हा चेंडू. बॉलला थोडीशी उंची होती, टप्पा पडल्यानंतर वळण होतं आणि बॉल यष्टीरक्षकांच्या हातात जातोय. हे व्हेरिएशन चांगलं आहे. मातीची खेळपट्टी असू देत किंवा सिमेंटची असू देत, या खेळाडूकडे टर्न मोठा आहे. या वेळेला टप्पा थोडासा मागे घेतला, मागील टप्पा थोडासा पुढे होता. आता लेनच्या थोडेसे मागे आले, तिकडनं बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला. रिझल्ट तोच आहे, डॉट बॉल. याही वेळेला मोठा टर्न पाहायला मिळालाय. बॉलने मात्र फिरक घेतली. 11 धावा धावफलकावर. पहिले दोन्ही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकलेले आहेत. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, परंतु यावेळेला जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. धावसंख्या 1ने पुढे. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. ऑप्शनच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न होतो चेंडूला सातत्याने. त्या प्रयत्नात व्हाईट बॉल आलाय. 12 धावा धावफलकावर आहेत. आमदार चषक व्यावसायिक गटाचा दुसरा दिवस, परंतु उद्याचा दिवस चुकू नका. उद्या देखील रती महारथी या ठिकाणी पाहायला मिळतील. उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला प्रथमेश पवार, नाना, पवन केने अशी मोठमोठी नावं या ठिकाणी पाहायला मिळतील भिवंडी संघामध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर केतन मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. उद्या NB संघ या ठिकाणी खेळतोय. उद्या कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, विजय पावले ही नावं देखील पाहायला मिळू शकतात. उद्या विदर्भाचा संघ सुद्धा इकडे आहे. या वेळेला फटका समोर खेळला जातोय. राहुलची या ठिकाणी पॉवर पाहायला मिळते. आमदार चषकातील एक भव्य स्ट्रोक खेळला जातोय. 6 धावा, सिक्सर. आतापर्यंत बॉल मागे करत होते, आता बॅटच्या रडारमध्ये केला. त्याची सजा मात्र या ठिकाणी जरूर मिळाली आहे. बॉलला 6 धावांसाठी पाठवलंय. चांगली सुरुवात मात्र फलटण टीमने केली आहे. अठरा धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. यावेळेला बॉल पुन्हा एकदा फिरवलाय. थोडासा मागून पुन्हा एकदा फिरवलाय. एक षटकार आला, परंतु पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेत. बॉलला वळवण्याचा प्रयत्न, गती कमी, बॉलचं वळण. पुन्हा एकदा ओमकार यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावतोय. एक वाईट बॉल आला, 4 बॉल डॉट आले, परंतु एक सिक्सर देखील आलाय. 18 धावा धावफलकावर.
ओमकार पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिलं मिळेल. 7 ओव्हरची मॅच आहे, 18 धावा धावफलकावर. टप्पा पडल्यानंतर बराचसा टर्न होताना पाहिला मिळाला, मोठा टर्न पाहिला मिळाला. 18 धावा धावफलकावर आहे. धावा करावे लागतील जय बनकर आणि स्वप्नील फरांदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न, स्लिप तैनात होती, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहिलं मिळेल. मोठी विकेट आली आहे, जय बनकर आउट. 18 धावा धावफलकावर आहेत आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहिल्या मिळते. धावा कराव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होताना पाहिल्या मिळतात गणेश सस्तेवाडी फलटण तालुक्यातील आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गणेश आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे खरी, परंतु पाहूया एक पार्टनरशिप देखील करावी लागेल. टेप बॉलचे महत्त्वपूर्ण षटक आहे, ते देखील खेळून काढायचं आहे. ओमकार देसाई आणखीन एक बॉल पहा, वाऱ्यामध्येच हवेमध्येच तरंगत बॉल आला आणि त्यानंतर आणखी टर्न होताना पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 3 चेंडू अप्रतिम राहिले ओमकार देसाई यांचे. टेप बॉलच्या या ओव्हरमध्ये अजूनही धाव दिलेली नाहीये आणि ही ओव्हर खेळणं हेच मात्र भल्या भल्या संघांची थोडीशी तारंबळ करणाऱ्या देखील राहत आहे. यावेळेला फुल टॉस, त्याचा फक्त सन्मान दिलाय, ढकलल्या बॉलला. मिड ऑफचे फिल्डर येतात तोपर्यंत 1 रन मिळणार आहे आणि या ओव्हरमधील पहिली धाव आली आहे. 19 धावा धावफलकावर. एका बाजूला टीम पाहायला मिळते आपल्याला, ती म्हणजे फलटणची. एका बाजूला जर पाहिलं तर टीम मुंबईची पाहायला मिळते, प्रभादेवीची. टाई पॅकर प्रभादेवी पालघर या नावाने देखील संघ पाहायला मिळतो. या वेळेला देखील बॉल मोठा टर्न हवेतच पहा, बॉल हवेतच असा हेलकावे घेत येत होता, पायावर आदळला जातोय. रन नाही मिळणार आहे. चांगली गोलंदाजी. मागील मॅचमध्ये देखील टेप बॉलचं षटक खूप चांगलं टाकलं होतं ओमकार यांनी. या षटकात देखील फक्त आतापर्यंत 1 धाव खर्ची केली आहे. यावेळेला देखील पायावर बॉल आदळताना पाहिला मिळतोय. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट येताना पाहिला मिळते आणि हे षटक जर पाहिलं तर फक्त 1 धावेचं राहिलं. अप्रतिम गोलंदाजी ओमकार देसाई. टेप बॉल ओव्हरमध्ये कारनामा करत असताना बॉल पायावर आदळतोय आणि आणखीन एक विकेट. हे संपूर्ण षटक पाहायला मिळते. पुन्हा एकदा कशा पद्धतीने टाकलं गेलं आणि फक्त 1 धावेचं षटक ओमकार देसाई यांनी या ठिकाणी टाकलं. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. अक्षय थेटे यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय खरं, परंतु सुनील बेसे, गणेश गरुड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुनील बेसे स्वतः खूप चांगले बॅटर आहेत, मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवल्यात. SB स्पोर्ट्स स्वतः त्यांची लाईव्हची कंपनी देखील आहे. लाईव्ह क्षेत्रात देखील ते चांगलं नाव कमावलं आहे. त्यांचे बंधू अभिजित बिसे हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. अक्षय थेटे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पहिल्याच बॉलवर, परंतु नाही यशस्वी झाला. त्या ठिकाणी अक्षयचा आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आहे. धावसंख्या मात्र थोडीशी नियंत्रितच पाहायला मिळते.
अक्षय थेटेचा हा बॉल त्याला दिशा देण्याचा प्रयत्न तिकडे केलाय खरा, परंतु फिल्डर येताना पाहायला मिळाले आणि आणखीन एका खेळाडूला माघारी परतावं लागतंय. चांगली गोलंदाजी अक्षय थेटे यांची पाहायला मिळते. आणखीन एक विकेट. ओम धुमाळ आता बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिल्या मिळत आहेत. 19 धावांवर 5 विकेट, 5 धक्के बसलेत. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे. आपल्या टीमला एक 50, 55, 60 धावांपर्यंत तरी न्यावं लागेल, जिकडनं फाईट होऊ शकते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार यांनी टाकलेलं एक अप्रतिम षटक दबाव आणखी वाढवताना पाहायला मिळालं. त्याचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज अक्षय थेटे. ओम धुमाळ आणखीन एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. छोट्या चणीचे गोलंदाज परंतु वेग जबरदस्त आहे. टप्पा चांगला आहे आणि या टीममध्ये मी काय आलो आहे दाखवून देताना पाहायला मिळतात अक्षय थेटे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चौथी ओव्हर सुरू असताना 20 धावा केवळ झाल्यात. 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि जबाबदारी आता संघनायक म्हणून सुनील भिसे यांच्यावर देखील असणार आहे. काही बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. दबाव निर्माण केलाय. पहिल्या मॅचमधील पराभवानंतर हा संघ जर पाहिलं तर खडबडून जागा झालाय खाली असं पाहायला मिळालं. तर श्रीतेज संघ पहिल्या मॅचमधील पराभवानंतर देखील सेमीफायनलला क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. सुनील भिसे सातारा जिल्ह्यात एक वलयांकित नाव. यावेळेला अपील मात्र केलं गेलंय. वीस धावांवर ही धावसंख्या थांबलेली आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेला आणि अतिरिक्तच्या स्वरूपातील रन आलेले आहेत, त्यामुळे ही ओव्हर अक्षय थेटेची मेडन ओव्हर टाकताना पाहायला मिळतात. या ठिकाणी चांगली गोलंदाजी. ओमकार देसाई यांनी एका धावेचं षटक टाकलं. त्यानंतर जर पाहिलं तर आताही मेडन ओव्हर अतिरिक्तच्या रन आल्यात फक्त 22 आणि लेग बाईच्या आणि त्याच्यामुळे 21 या धावसंख्येवर 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 विकेट. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर पुढे पुढे जाताना पाहायला मिळतोय आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही आवर्जून करा, कारण अजूनही मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. 19 तारखेपासून भारत कप अखिल भारतीय स्तरावरील भारतातील विविध राज्य आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये नवीन डेट, नवीन ठिकाण 19 ते 23 मे जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूर ठाणे जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. विविध राज्यांचे संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे आवर्जून ही स्पर्धा पहा. गुजरातमध्ये आणखीन एक मोठा इव्हेंट पाहायला मिळणार आहे. 2 मोठ्या स्पर्धा गुजरात राज्यात पुन्हा पाहायला मिळणार आहेत. पावसाळी क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येतील. ओम धुमाळ सुनील भिसे ही जोडी 3 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि जर का या 3 ओव्हरमध्ये काही मोठे फटके आले नक्कीच दबाव निर्माण करू शकतात. जिशान येतात बॉलिंग करण्यासाठी. यॉर्कर किंग ही देखील यांची ओळख आहे. वेगवान आणि खोलवर टप्प्याचा मारा देखील करतात जिशान. कुरार विलेज मालाड मुंबई. पहिला बॉल वेगात थोडासा कट यष्टिरक्षकांच्या दिशेने. या डावामध्ये बरंचसं काम यष्टिरक्षकांनी केलंय. जास्तीत जास्त बॉल त्यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालेत. एकवीस धावा. ही गाडी 21 वर थांबली आहे. पुढे जाणं गरजेचं आहे. पलटणचा संघ देखील तेवढाच चांगला आहे. आज त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बऱ्याच कालावधीनंतर धाव आली आहे खरी, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. सुनील भिसे. फलटण तालुक्यात देखील चांगल्या स्पर्धा अलीकडे पाहायला मिळतात. फलटण प्रीमियर लीग यस रामराजे चषक देखील पाहायला मिळते.
नांदेडची देखील एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. अशा बऱ्याचशा स्पर्धा मात्र फलटणमध्ये देखील पाहायला मिळतात. सोनू बुदावलींपासून टिल्लूपर्यंत, टिल्लू चौधरीपर्यंत किंवा अक्षय वाठारकर, सुनील बिसे बरेचसे खेळाडू आहेत. यावेळेला पुन्हा समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार, ही कोंडी केली आहे. मोठे फटके तर दिसेनासेच झालेत. सुरुवातीला राहुल यांच्या बॅटमधून काही फटके आले खरे, परंतु त्यानंतर काय गोलंदाजांनी पकड मिळवली आहे. परंतु अशाच परिस्थितीतून काल गोलंदाजांनी मार्ग काढले, फलंदाजांनी मार्ग काढलेला आहे. 5वी ओव्हर सुरू असताना 22 धावा. ओ यावेळेला उसळी होती, खेळायचं होतं पॉइंटला, नाही सक्सेस झाले. जिशान मुंबईवरून इकडे पुण्यात का आले दाखवून देत आहेत. हाही बॉल थोडासा बाहेर कट केला. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. सिमेंटच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजीचा मारा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. पाचवं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. योग्य बॉल. वेगवान बॉल समोरच्या दिशेने, काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त. फक्त 3 धावा जिशाने या ओव्हरमध्ये खर्च केल्या. या अगोदरचं षटक मेडन, त्या अगोदर 1 रन, आताही 3 रन. काय बॉलिंग केली आहे आणि बघता बघता या ठिकाणी ओव्हर संपलेल्या आहेत त्या 5. धावसंख्या झाली 24. याही वेळेला एक वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विकेट येताना पाहायला मिळते. पंचांचं बोट आकाशाकडे. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात आणखीन एक विकेट.
6व्या षटकाची सुरुवात झाली आहे खरी, परंतु इकडे विकेट येताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 6 आपण सध्या पाहतोय. अजूनही 10 बॉलचा खेळ आहे. काही मोठे फटके खेळावे लागतील. सुनील बिसे मैदानात आहे, त्यांना साथ द्यावी लागेल. इकडे बाकीच्या खेळाडूंना सुद्धा आज एका मोठ्या मंचावर हे सगळे खेळाडू खेळत आहेत. संदेश साळुंके आलेत, आणखीन एक युवा खेळाडू आहेत खरे, परंतु स्वतः संदेशला सिद्ध करायचं आहे. जसं घुले यांना आपण पाहिलं, खूप चांगली कामगिरी त्यांनी केली, बॉलिंगमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. अजूनही 10 बॉलचा खेळ बाकी आहे या डावातील. आल्या आल्या पहिलाच बॉल, ज्याचा उल्लेख केला होता. युवा खेळाडू आहेत, टॅलेंट आहे आणि ते दाखवलं गेलंय. तुम्हाला किती बॉल खेळायला मिळतात, तुम्ही कितव्या नंबरवर बॅटिंगला येता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं आहे. आणि पठ्ठ्याने पहिल्याच बॉलला सिक्सर खेळलाय. युवा टॅलेंट आहे फलटण तालुक्यातील आणि आज पुण्यामध्ये येऊन देखील आपल्या कामगिरीची छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. वाह, याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु तिकडे धावगिरीचा प्रयत्न थांबवलाय. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. कमबॅक मात्र रोहित या ठिकाणी करतायत. अखिल भारतीय स्तरावरील पहिल्यांदा स्पर्धा खेळतात, परंतु नीडर निशांत गुलेने प्रभावित केलं. आणि सध्या संदेश साळुंके. ओ हो 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 हो, वेगातील बॉल किंचितसा बाजूला होता, स्टंपच्या वेगात टाकलाय. खडबडून जागे झाले षटकार मारल्यानंतर. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 30 वर थांबलाय. 6वं षटक मार्गस्थ आहे. हो, यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. 6 ओव्हरचा खेळ संपतोय. 6 विकेट माघारी. धावसंख्या 30 झाली आहे. एक शेवटचा षटक बाकी आहे, ज्याच्यात काही चौकार काही षटकार आवश्यक आहेत. जिशानचा हा बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि षटकार मात्र खेळला जातोय. सुनील बिसे यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. फलटण तालुका आणि सातारा जिल्ह्यातील एक मोठे खेळाडू आहे सुनील बिसे, त्यांच्या बॅटमधून हा सिक्सर आलाय. सिक्सर आलाय. माझी टीम संकटात आहे, मला खेळायचं आहे हे स्वतः सुनील बिसे स्वतःला सांगतायत. SB लाईव्हचे देखील सर्वे सर्वा सुनील बिसे यांना मैदानात आपण पाहतोय. 6ची भाषा त्यांची बॅट नेहमीच बोलते आणि सिक्सर मात्र इकडे आलाय. हा जी प्रेक्षक आहे तिकडे सीमारेषेवर, त्यांना लहान मुले आहेत काही, थोडंसं बाहेर यायचंय. चांगला बॉल पाहिला मिळतोय. कमबॅक केला गेलाय. जवळ मॅचच्या दिशेने 36 धावा धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. काही चेंडू शिल्लक आहेत. सन्माननीय अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. सगळ्यांचं स्वागत असेल. हो, या वेळेला वेगवान चेंडू टाकला जातोय. दांडी 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 गुल. पिंपरी करंडकाचे आयोजक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज मात्र हा लख प्रकाश या मैदानामध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. या मैदानातील क्रिकेट त्यांनी चांगलं फुलवलं आणि आणखी मोठमोठ्या स्पर्धा या मैदानात करण्याचा मानस त्यांचा या पुढील कालखंडामध्ये देखील आहे. सध्या आपण आमदार चषकाची भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. शशिकांत भाऊ गुले साहेब यांचं देखील या ठिकाणी पुन्हा एकदा आगमन होत आहे. बोपखेल नगरीचे भावी नगरसेवक. 36 धावा धावफलकावर आहे. प्रतीक गायकवाड बॅटिंगसाठी. काही चेंडू बाकी आहेत. 36 धावा धावफलकावर आहेत.
समोर खेळलाय, काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने सुद्धा. 9 धावा दिल्यात, 10 चेंडू टाकले, 1 विकेट घेतली आहे. जिशान वेगवान गोलंदाजी, मोठ्या मंचावर मोठा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात देखील तारे सितारे या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. कमी गतीचा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. व्हेरिएशन केलं, 1 धाव मिळते. संदीप सर. यावेळेला समोर खेळला हा बॉल, गॅपमध्ये जाईल का? 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि तिकडे दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जाईल का? यस, प्रयत्न तर केलाय आणि प्रयत्न गरजेचा असतो आणि प्रयत्न केलाच नसता तर ही धाव झाली सुद्धा नसती. प्रयत्न केला त्याच्यामुळे दुसरीचं रूपांतर तिसरीमध्ये झालं. धावसंख्या झाली आहे 40, विजयासाठी पाहिजे 41 धावा. आमदार चषक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. पिंपरी नगरीमध्ये मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. व्यावसायिक दर्जाचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाव मात्र या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळाला. सेव्हन्टी 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमधील 70 स्पोर्ट्सच्या स्पर्धांचा आनंद घ्या. हा डाव जर पाहिलं तर राहुल यादव डावाचे हिरो होते. एक षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. शफिकने पहिल्याच बॉलवर षटकार लगावला तरी देखील धावसंख्या सीमित राहिली. अंतिम टप्प्यात संदेश साळुंके यांच्याकडून मात्र काही मोठे फटके पाहायला मिळाले आणि धावसंख्या 7 ओव्हरमध्ये 40 झाली. 41 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. टाई पॅकर विरुद्ध SB11 फलटण असा सामना आपण पाहतोय. अक्षय देठी प्रभावी राहिले. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट आणि 11 धावा त्यांनी खर्च केल्या. अजर 1 ओव्हर टाकली. अक्षय थेटे, ओमकार देसाई. अजरने देखील चांगली बॉलिंग केली, 1 विकेट घेतल्या. ओमकार देसाई फक्त 1 धाव आणि 2 विकेट. रोहित रॉय यांनी देखील 1 विकेट मिळवली आणि जिशान यांनी देखील मात्र 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळाली. 41 धावा बनवायच्यात खऱ्या, परंतु आज मात्र खास आवर्जून आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्यांना यावर्षी आपण अगदी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात देखील ऐकलं, आवाज फलटणचा मी आमंत्रित करेल सलीम भाई यांना. हेलो, चले मैदान के अंदर आप सभी का फिर से बस स्वागत है. आप देख रहे हैं 70 के ऊपर अगर देखिए तो एक बेहतर मुकाबले आमदार चषक. खूबसूरत एले में है, बेहतर मैदान है और दूधिया रोशनी में नहा हुए मैदान के अंदर आप देखिए तो बेहतर मुकाबला. एक तरफ ताई पैकर्स पालघर और दूसरी तरफ देखिए तो SB स्पोर्ट्स यशवंत पातसंगे, उसके साथ में गजानन कुंभार इनकी टीम पहुंच की हुई. अब देखिए तो बेहतर काम अक्सर देखा है और बिल्कुल देखिए नन्ना सा ये रन अगर देखिए तो यहाँ से अगर बात करेंगे तो छोटा रन है. बिल्कुल लगते ऐसे मुकाबले के अंदर हमेशा एक दिलचस्प कहानी होती है. लो स्कोर वाले हमेशा दिलचस्प कहानी होती है. इस टूर्नामेंट की खासियत ये है, टूर्नामेंट खासियत है कि हर पहली गेंद के ऊपर आपको फ्री हिट करा दी जाती है. एक लाइसेंस के साथ में बल्लेबाजों को एक बड़ा तोहफा मिल जाए, पहली गेंद पे आउट ऑफ पार खेले, वो कहते हैं ना ज़बरदस्त कारवा यहाँ पर दिया जाता है. ये बड़े खुश. और देखिए उसके बाद टेप बॉल का भी यहाँ पर जिक्र किया है. टेप बॉल की बात करें तो पुणे की नगरी में पहली मरतबा टेप बॉल का आयोजन किया है. इसके पहले देखिए ISPL टेनिस क्रिकेट विश्व का एक बड़ा टूर्नामेंट हमने देखा है, लेकिन पुणे के इस पुण्यनगर पुणे के अंदर ये बेहतर काम भी करते नजर आए हैं. शायद देखिए चलते मैदान के अंदर तो गेंदबाजी में सौरभ आए हैं जो कि फलटन के अंदरूड़ के बगल में कुरौली गाँव के रहने वाले हैं. ये यहाँ से अगर बात करेंगे तो सौरभ आए हैं. बेहतर है, आज प्रभावित किया है निशांत गुले रैना ने, बेहतर गेंदबाजी की है. उसके साथ में संदेश साळुंके फलटन टेनिस क्रिकेट का उभरता सितारा
राहुल यादव ने थोड़ी सी छाप उसके बाद में अगर देखिए तो ओम धुमा, शफीक शेख, सुनील भिसे, उसके साथ में आज देखिए तो बड़ा कारवां है। लेकिन कल इस मैदान के साथ में टेनिस क्रिकेट विश्व के तारे सितारे आ जाएंगे जमीन पे, क्योंकि वो कहते हैं ना लेजेंड तारे। मुंबई से कोलकाता और जम्मू से कन्याकुमारी टेनिस क्रिकेट विश्व के रत्ती महारथी आ जाएंगे अमदार चषक के अंदर अपना साथ निभाने के लिए। बल्लेबाजी मार पे गेंदबाजी में सौरभ आए हैं और बल्लेबाजी मार पे स्टार ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड के बेहतर नायब सितारा ओमकार देसाई। ये बल्लेबाजी मार पे जिनकी नाम की होती है जय जयकार, उस बैटर का नाम है ओमकार। उनके साथ में सौरभ बिराजदार। अब देखिए तो अहिल्यानगर सौरभ पहली गेंद आए थे, अच्छा खेले, फुल लेंथ गेंद थी, लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी जय बनकर वहां पर मौजूद है, मिलेगा रन। सिंगल के साथ में खाता खोला है, जो फीट की गेंद थी उसके ऊपर सिंगल के साथ में खाता खोल चुके हैं। बड़ा मंच है। सौरभ की बात करें तो पहले मतलब ऑल इंडिया ओपन खेल रहे हैं, एक बड़ा फॉर्मेट इनके लिए। लेकिन सामने सौरभ बिराजदार धाराशिव जिले के तुलजापुर गांव से बिलोंग करने वाले, कृष्णा गौड़ी के साथ में अपने करियर की शुरुआत करने वाले, लेकिन आज ताई पैकर्स के साथ में जुड़ गए सौरभ बिराजदार। नाम में सौरभ है लेकिन दो सौरभ एक दूसरे के सामने भिड़ गए हैं। ओहो, इस बार ये शॉट कड़क है, इनसाइड आउट, बेहतर कवर रहा है, ये ताकत है। लेकिन हुआ क्या है बीच मैदान में, गेंद थोड़ी सी रुकी है, चौका चौका, ये 4-4-4 है, गेंद फरार है, रनबाजी यहां पर जीते हैं, मिलेंगे रन 4। ताकत पहली गेंद खेले इस अमदार चषक में, एक अमदार चषक का ब्रांडेड चौका यहां पर आता हुआ। बेहतर आयोजन किया है, लगभग देखिए सबसे बड़ी टूर्नामेंट पुणे की अगर बात करेंगे, सबसे बड़ी टूर्नामेंट को अंजाम दिया है। वजह बस एक ही कि बेहतर यहां पर काम करना है, पुणे का क्रिकेट फिर से एक बार उसी सतह पे लाना है जिस सतह पे पहले 20 साल पहले था। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन की करने की कोशिश, लेकिन फुल टॉस गेंद डाली, गेंद को भेजा स्टैंड में, सौरभ बिराजदार के बल्ले से निकलता हुआ एक और शॉट कड़क। वो कहते हैं ना कि गाय के सामने घास, शेर के सामने मांस, सौरभ जैसे बैटर के सामने फुल टॉस नहीं डालने का बाबा, फुल टॉस डालने का तो फुल लॉस गेंद करने का, स्टैंड एंड डिस्पैच 6 रन। बहुत जल्दी मुकाबला खत्म करने के इरादे से सौरभ। एक और बतवा, पहले बेहतर था, दूसरा बेहतरीन शॉट खेला है। वो कहते ना थोड़ा सा मोबाइल नंबर ऐड होता हुआ 4-6-4। वो कहते हैं थोड़ा सा सौरभ काले के सामने सौरभ बिराजदार कह रहे हैं, तू डाल डाल में पात पात, आप डालते रहिए मैं ठोकता रहूंगा। ठोका है चौका यहां पर, 15 रन 4 गेंदे। ये बड़ा मुकाबला है, बड़ा मंच यहां पर सजा गया है, अमदार चषक आप देख रहे हैं। और ये मुकाबला कहने थोड़ा सा यशबी स्पोर्ट्स बनाम ये ताई पैकर्स। एक और बात हो एकदम कड़क, जिया जाए धड़क, वो गेंद को बस सहला दिया है। वो कहते हैं ना अदब से खेला हुआ गजब का शॉट है, मिलेगा रन 4। ये आज है ना खेल नहीं, ये खिलवाड़ कर रहे हैं। वो कहते हैं मैच कम हाईलाइट ज्यादा दिखाते हुए, और शायद है ना कैमरामैन 70 के सारे कैमरामैन को भी इन्होंने नाराज किया नहीं है। पोज दिया, उन्होंने कहा खींच मेरी फोटो, जड़ दिया चौका। ओहो, ये तो बढ़ा लीजिए, एक और स्टैंडर्ड डिस्पैच। इरादे मजबूत है इस खिलाड़ी के, इनके स्लॉट में गेंद आती है तो पहुंचा देते हैं सामने वाले पार्किंग लॉट में। ह्यूज एंड हैंडसम एंड मैसिव हिट, 6 रन 25 रन जड़ दिए बस इस खिलाड़ी ने। वो कहते हैं ना कि अजनबी को, वो कहते हैं ना कि एक जबरदस्त कहानी होती है, लेकिन ये कहते हैं कि हम मेला लगाने नहीं है जनाब, हम मेला लूटने आए हैं, लूट के लिए रहे हैं। क्या जबरदस्त बल्लेबाजी बीच मैदान में करते हुए, और बिल्कुल देखिए ओमकार ने भी जिक्र किया भाई बैटिंग पावर पे लेना चाहते हैं हम, और ये मजा आएगा क्योंकि एक तरफ फल्टन टेनिस क्रिकेट का उभरता हुआ सितारा, फल्टन के भिलकटी गांव से बिलोंग करने वाले निशांत घुले उर्फ रैना, 17 साल का युवा गेंदबाज, और सामने टेनिस क्रिकेट विश्व का ब्रांड खिलाड़ी ओमकार देसाई। बिग बैटल रहेगा। एक तरफ कहते हैं ना कि तजुर्बा है टेनिस क्रिकेट का बेहतर खिलाड़ी, और दूसरी तरफ उभरता हुआ सितारा जो कि छाप छोड़ने के आए हैं। बेहतर किया है भी इन्होंने, पहला मैच खेला, 1 रन दिए, 3 रन लिए, 3 विकेट लिए, तो सामने ये मुकाबला अच्छा रहेगा। ओमकार देसाई ब्लास्ट करने वाला खिलाड़ी है, सामने रहना। फुल टॉस गेंद,
गई है सीधा स्टैंड में, और फिर से एक बार इस स्टैंड को कहते हैं ना कि अहमदाबाद चषक का ब्रांड वाला 6 31 रन। कहते हैं ना कि ये मैदान इस खिलाड़ी को रास आता है, और मैदान इस खिलाड़ी को रास आता है तो ये ओमकार देसाई है ना, वो गेंदबाज के साथ में हल्की सी रास लीला रचाते हैं। स्टैंड एंड डिस्पैच करते हुए 6 रन, 6 के साथ में 31। ये सबसे छोटा मुकाबला बनाने की कोशिश में ओमकार देसाई। फिर से एक बार लीजिए, एक और मरतबा बल्ला घूमा मैदान झूमा, ओमकार ने अपने नाम की जयकार करा ली है। स्टैंड एंड डिस्पैच, ह्यूंडा हैंडसम एंड द मैसिव हिट 37 रन। बस 3 चाहिए, मुकाबला 4 चाहिए। तो कहते हैं ना कि अब तक है ना 8 गेंदें हुई हैं, 8 गेंदों में 37 रन। शायद अगर ये ओमकार देसाई कल उज्जैन में खेले, आज ये मैदान रास आया है। ओहो, ये अच्छी गेंद थी। इस बार देखिए सम्मान दिया है। कहते हैं ना कि ओमकार ने कहा होगा भाई कभी कभार सम्मान देना चाहिए, और क्यों ना दे, ये सम्मान है। कहते हैं ना कि महाराष्ट्र की संस्कृति है, यहाँ पर मान है, सम्मान है, अभिमान है। क्योंकि महाराष्ट्र की अगर बात आते हैं तो महाराष्ट्र के आराध्य देवत श्री छत्रपति शिवाजी महाराज, इनके पदत पावन के प्रसिद्ध हुए हैं। ओहो, एक और बात ऑफ स्टंप के बाद से खींचा है, फिनिश ऑफ द स्टाइल, छक्के के साथ में मुकाबला खत्म किया है ओमकार देसाई। मैच खत्म किए, और बिल्कुल देखिए 10 गेंदों में मैच खत्म। ऐसा बहुत सारा समय बचेगा। हार्ड लक टीम एसबी स्पोर्ट, यशवंत पालसंगे, गजानन कुंभार इनकी टीम, लेकिन ओमकार देसाई टाई पैकर्स पालघर, बेस्ट ऑफ लक आपके लिए। बड़ा मुकाबला है। मैन ऑफ द मैच के लिए भी जाएंगे, जहां पर कहते हैं ना कि वॉइस ऑफ टेनिस क्रिकेट की धड़कन, टेनिस क्रिकेट की जान, और टेनिस क्रिकेट को सबसे एक अलग फॉर्मेट में ले जाने वाले सन्माननीय चंद्रकांत जी सेट्टे सर। आइए, स्वागत आपका है। सीधा जाएंगे प्रेजेंटेशन बॉक्स के अंदर। व्हॉइस ऑफ फलटण सलीम सरांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात। अगदी मंत्रमुग्ध केलं काही क्षणातच। आणि ओमकार देसाई सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी पहिला टॉस देखील होणार आहे। आपण स्वागत करत आहोत। या ठिकाणी काही प्रमुख अतिथी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत। सन्माननीय राहुलजी आंद्रे पाटील साहेब, त्याचबरोबरने किरणजी शिवळे पाटील साहेब, देविदाजी एळवंडे पाटील साहेब आणि सोपानजी नाणेकर पाटील साहेब, या सगळ्या मान्यवरांचं आमदार चषक 2025 या भारतातील नामवंत स्पर्धेमध्ये आगमन झालंय। आपलं स्वागत असेल। ओमकार देसाई, आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं। या मान्यवरांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी दाखल व्हा, आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी देखील आपल्याला यायचं आहे। टेनिस क्रिकेट जगताचा ब्रँड म्हणून देखील ओळख आहे। मुंबई टेनिस क्रिकेट ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाई या ठिकाणी आगमन झालंय। सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, भाऊ आपण या। 5 लाखाचा पहिला पुरस्कार असणारी ही मानाची स्पर्धा, आणि काय जबरदस्त धुवाधार पारी ज्या ठिकाणी खेळलेली ओमकार देसाई यांनी। विविध पारितोषिका आहेत या ठिकाणी सामनावीरासाठी। हा, टॉस साठी यायचं आहे। तर महेश येवले प्लीज, टॉस साठी पहिल्यांदा यायचं। पहिला टॉस होतोय। चला, कॅप्टन टॉस साठी त्वरित द्या, आणि ओमकार देसाई यांना पण हा पुरस्कार दिला जातोय। मुंबईच्या कुर्ला परिसरातील नेहरू नगरचा हा ब्रँड टेनिस क्रिकेट जगतामध्ये मागील 20 वर्ष ए ग्रेडचं क्रिकेट खेळताना ज्यांना आपण पाहतोय, असे हे दर्जेदार खेळाडू ओमकार देसाई। यस, संदीप वाघेरे साहेब उपस्थित राहिलेले आहेत। पिंपरी करंडकाचे आयोजक, ख्यातनाम कार्यतत्पर नगरसेवक, आणि मुंबईपासून दुबईपर्यंत ज्या खेळाडूच्या नावा, अगदी ज्या खेळाडूला टेनिस क्रिकेट भारतासाठी इंग्लंडमध्ये जाऊन देखील क्रियो कपसाठी खेळलाय, असा टेनिस बॉल क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सितारा ओमकार देसाई सामना